मोठं त्याला ऐतिहासिक असं रूप आहे. या गडाचा प्रश्न माननीय आमदार वाल्मी साहेबांनी लावला आणि त्याचं शिफारस पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी एक पूर्ण हालचाल निर्माण झाली पूर्ण राजकीय नेत्यांमध्ये सर्व तर या ठिकाणी या कार्यक्रम व्हावीत असताना मीटिंग मध्ये साहेबांना विषय काढला मी. विषय काढल्यानंतर साहेबांनी 2 मिनिटांमध्ये त्यावेळेस विषयाचं पूर्ण माहिती दिली. त्यांनी पत्र दिलं आणि ते पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण दिलं. त्याची रिसिव्ह आपल्याकडे आहे आणि तो प्रश्न लागल्यानंतर आपल्या समाजामध्ये एक जी हालचाल निर्माण झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा समाज 25-30 लाख आहे. एकट्या मुंबईमध्ये 10 लाखच्या आसपास समाज आहे आणि स्वाभिमानी समाज आहे. कुठेही तो मागत नाही, काही करत नाही, काम करतो आणि स्वाभिमानाला खातो. आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याचं मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो. फक्त साहेबांसमोर एवढं एक आश्वासन देतो की आपण ठाण्याहून आला, कुणी मुंबईहून आले, कुणी महाराष्ट्रातून आले आणि सगळ्यात मोठं कौतुक यांचं संवर्धन समितीचे जे अध्यक्ष आहेत चांभारगडांचे उदय पेरकर म्हणून यांनी तो प्रस्ताव जो ठेवला आणि प्रस्तावाला मान देऊन या ठिकाणी जे त्यांनी सगळं कागदपत्र आणि पूर्ण जे घेऊन आलेले आहेत त्या सर्व गोष्टी साहेबांच्या समोर आपण मांडणार आहोत. हे सर्व मांडण्यासाठी एवढंच मी सांगू इच्छितो की समाज फार आपल्याकडे आशेनं पाहतो आहे. येणाऱ्या विधानसभेच्या सेशनमध्ये सदस्य प्रश्न मांडला गेला तर चर्मकार समाजाला फार मोठे एक ऐतिहासिक असं रूप येईल. त्या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये चर्मकार समाज मानलं तर उत्तर प्रदेशामध्ये आम्ही 18% आहोत. जर उत्तर प्रदेशामधून जर आमचे जर काही खासदार आणि आमदार जर या ठिकाणी चांभारगडाला जर आले, यापूर्वी अध्यक्षाने 3 वेळेस मेळावा घेतलेला आहे महाराष्ट्रात. आपल्याला 170 किलोमीटर अंतरावर ते महाड आणि चांभारगड आहे. या अनुषंगाने मी विनंती करतो की चांभारगडाच्या अध्यक्षांना की माननीय आमदार वाल्मी साहेबांचं चर्मकार समाजाच्या वतीनं स्वागत करावं. आपले